जय श्रीराम। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलय सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर। महारुद्रजे मारुती रामदास, कलीमाजिते जाहले रामदास। जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। जय श्रीराम। सगळ्यांना माझा नमस्कार। आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर निरूपण करत आहोत। त्यांच्याच कृपेने ही सेवा घडत आहे आणि अभ्यास करतोय आपण एकेका श्लोकाचा दर रविवारी। आज विवेचनासाठी श्लोक 16वा आहे। तो काय श्लोक आहे ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग पुढे त्याचा अर्थ बघूया। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे। पुरे नाजनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। काय सांगते समर्थ माऊली आपल्याला या श्लोकामध्ये की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे। पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते। आपण अर्थ बघूया पहिल्यांदा। मरे म्हणजे मृत्यू होणे, आयुष्याचा अंत होणे, आयुष्य संपणे। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, दुजा म्हणजे दुसरा। अकस्मात तोही पुढे जात आहे। अकस्मात म्हणजे अकल्पितपणे, कुठलीही कल्पना नसताना, अकस्मात अचानकपणे, कुठली पूर्वकल्पना नसताना मृत्यू येतो, हे समर्थांना इथे आपल्याला सांगायचे। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, शोक म्हणजे दुःख करणे। आधी घडून गेलेल्या घटनेला आठवून किंवा त्या घटनेमुळे जेव्हा मनाची अशी विकल अवस्था होते, त्याला शोक असं म्हणतात, दुःख व्यक्त करणे। पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, पुरेना म्हणजे संपत नाही, जे पूर्ण होत नाही। काय पूर्ण होत नाही? तर लोभ म्हणजे वासना किंवा प्रापंचिक सुख मिळवण्याची लालसा किंवा मोह, प्रपंचाविषयी असलेली आसक्ती, प्रपंचातून मला सुख मिळेल ही भावना, विषय भोगण्याची लालसा, ज्या गोष्टी दृश्य आहेत म्हणजे साध्या डोळ्यांना दिसतात त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये जे काही ममत्व असतं, या सगळ्या गोष्टींना आपण लोभ म्हणू शकतो, जो साधारणपणे आपल्यासारख्या सगळ्या प्रापंचिकांना असतो। क्षोभ म्हणजे काय? तर मनाची अशांत
अस्थिर, अस्वस्थ अशी अवस्था. म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. ह्याच्यामध्ये जो मागुता हा शब्द आहे ह्याचा अर्थ असा आहे की पुन्हा किंवा परत. आपण ह्याचा सरळ अर्थ बघूया. मनाला काय सांगितलंय समर्थ माऊलींनी की हे मना तू समजून घे. काय समजून घे? तर मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक म्हणजे एक. जेव्हा एक व्यक्ती मृत्यू पावते त्याचा शोक दुसरी व्यक्ती करत असते. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते, तिचा अंत होतो, त्यावेळेला दुसरी व्यक्ती त्याविषयी शोक व्यक्त करते, दुःख व्यक्त करते. पण दुसऱ्या चरणामध्ये समर्थ काय सांगतात? अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणजे शोक करणारी व्यक्ती सुद्धा मृत्यूच्याच दिशेने पुढे जात असते, वाटचाल करत असते किंवा मार्गक्रमण करत असते. पुरे ना जनी लोभते क्षोभ त्याते. म्हणजे काय? की प्रत्येक मनुष्य हा प्रापंचिक आसक्तीने लुप्त झालेला आहे. त्याला प्रपंचामध्ये ममत्व आहे, लोभ आहे, मोह आहे. त्याला सगळ्या गोष्टी हव्या आहेत. पण त्याच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे, एक प्रकारची अस्थिरता आहे. त्याचं मन शांत नाहीये. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते की पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते. म्हणजे सगळीकडे दृश्य गोष्टींवर किंवा दृश्य वस्तूंवर ममत्व आहे, विषय भोगण्याची लालसा आहे, आसक्ती आहे, लोभ आहे. म्हणजे हे सगळे विकार आहेत. पण त्यातून अशांतता येते किंवा अस्थिरता येते मनाची, किंवा अशी अस्वस्थता येते, हे मनुष्याला कळत नाही. आणि चौथ्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते की म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. म्हणजे ती वासना मृत्यूच्या वेळेला त्याच्या अंतरंगामध्ये शिल्लक राहिल्यामुळे किंवा त्याचं मन किंवा त्याचा जीव कशात तरी अडकल्यामुळे किंवा त्याला जे काही आयुष्यामध्ये मिळालेलं नाहीये त्याच्यामध्ये त्याचा मोह अडकल्यामुळे ती वासना त्याला पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडते. हे समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणजे या श्लोकामध्ये प्रत्येक मनुष्याला मृत्यू येतो. प्रत्येक जीवाला कधीतरी ह्या जगातून जायचं आहे. आणि मृत्यूसमयी जशी वासना धरावी, जी काही अंतरंगामध्ये आसक्ती शिल्लक राहते किंवा कुठलीही इच्छा शिल्लक राहते किंवा हवे नको पण शिल्लक राहतं, ते भोगण्यासाठी मनुष्य पुन्हा जन्म घेतो. तो जीव पुन्हा जन्माला येतो, कारण या जन्मामध्ये त्याला जे काही मिळालेलं नसतं, पण सूक्ष्म पातळीवर त्याला ते हवं असतं. तो कदाचित कोणाला ते सांगणार नाही, तो मनात ठेवेल, पण अंतरंगामध्ये ती सूक्ष्म वासना शिल्लक राहिलेली असते त्याच्या मृत्यूच्या वेळेला. आणि ते सगळं भोगण्यासाठी किंवा उपभोगण्यासाठी तो जीव पुन्हा जन्माला येतो. म्हणजे समर्थांनी इथे पुनर्जन्माचं रहस्य उलगडून सांगितलेलं आहे की प्रत्येक जीव जो परमेश्वरापासून विलग झालेला आहे, तो जड बनला, त्याने इथे जन्म घेतला. मागच्या श्लोकामध्ये समर्थाने सांगितले ना, किती एक आले आणि गेले. या जगामध्ये लोक जन्माला येत गेले आणि प्रत्येक जीवाचा अंत होतो. अंत झाल्यानंतर तो काही काळ स्थिर राहिला सूक्ष्मामध्ये असं होत नाही. कारण मृत्यूच्या समयी त्याने जी काही वासना मनामध्ये धरलेली असते ती भोगण्यासाठी
त्याला पुन्हा देह धारण करण्याची इच्छा उत्पन्न होते त्या जीवाला, आणि तो जीव पुन्हा जन्माला येतो. आणि म्हणून सगळे संत आपल्याला कळकळीने सांगत असतात की तुम्ही अशा पद्धतीने किती वेळा जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये असे अडकलेले राहणार आहात. कधीतरी तुम्ही या फेऱ्यातून बाहेर पडा. कधीतरी कुठल्या तरी जन्मामध्ये आपली अशी अवस्था येऊ दे खऱ्या अर्थाने की खरंच कुठलीही वासना शिल्लक राहिलेली नाही. आणि आपण मागे बघितलं तसं की ज्या वेळेला हातून कुठलंही दुष्कर्म घडत नाही, सगळे विकार क्षीण झालेले असतात, कुठलीही गोष्ट कुठलीही वासना काहीच शिल्लक उरत नाही, आणि जे काही चांगलं कर्म केलेलं आहे तेही भगवंताला अर्पण असतं, अशा वेळेला त्या जीवाला कुठलं काही उरतच नाही की पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा काही भोगावं, पुन्हा काही उपभोगावं. असं खरंच त्या जीवाला काही उरत नाही, आणि त्यावेळेला तो जीवनमुक्त अशा अवस्थेमध्ये जातो. आणि म्हणून सगळे संत आपल्याला कळकळीने सांगत असतात की तुम्हाला हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे ना, त्याचं सार्थक करून घ्या. पण आपण काय करतो? आपण प्रपंच असल्या कारणाने आपल्या प्रपंचामध्ये आपण आसक्ती कालवून राहतो, आणि तीच आसक्ती आपल्याला पुन्हा जन्म घ्यायला प्रवृत्त करते किंवा भाग पाडते. म्हणजे समर्थांनी 13व्या 14व्या आणि 15व्या श्लोकामध्ये मृत्यू हे अंतिम सत्य कसं आहे हे सांगितलेलं आहे. आणि या श्लोकामध्ये ते पुनर्जन्माविषयी सांगतायत पहा, 4थ्या चरणामध्ये, की पुन्हा तो जीव जन्माला येतो. म्हणजे मृत्यूनंतर प्रपंच, संसार, त्याच्यामधली अडकलेली आसक्ती, देहाची आसक्ती, कारण त्या जीवाने अनेक जन्म घेतलेले आहेत ना, त्याच्यामुळे प्रत्येक जन्मामध्ये त्याला देहाचं प्रेम लागलेलं आहे, त्याला देहाची सवय झालेली असते त्या जीवात्म्याला, कारण प्रत्येक जन्मामध्ये तो देह धारण करतो. त्यामुळे त्याचं स्वाभाविकपणे त्याच्या देहावर प्रेम असतं. त्यामुळे त्या देहाने मांडलेल्या प्रपंचावर सुद्धा त्याचं स्वाभाविक प्रेम असतं. म्हणजे आत्मस्वरूपाने तो देहापेक्षा वेगळा आहे हे त्याला जगताना लक्षात येत नाही, ते मृत्यूसमयी त्याला लक्षात येतं. आणि कोणाच्या मृत्यूसमयी? तर दुसऱ्याच्या. म्हणजे जरी जीवाला मृत्यू आला तरी तो त्या वासना भोगण्यासाठी, ज्याच्यामध्ये त्याचा जीव अडकलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी तो पुन्हा जन्माला येतो. म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याची सुटका होत नाही, हे समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणजे समर्थांनी मनुष्याचं जे असलेलं जिवंतपण आहे ते किती बेगडी आहे हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे अगदी बारकाईने बघितलं तर आपल्या परिचितांपैकी किंवा नातेवाईकांपैकी कोणी वारलं तर आपण तिथे अंत्यदर्शनाला जातो किंवा त्यांच्या घरातल्या लोकांच्या समाचाराला जातो. आपण दुःख व्यक्त करतो, शोक व्यक्त करतो. म्हणजे पहिल्या चरणामध्ये जे समर्थ सांगतात की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, पण पुढच्या चरणात काय सांगतात? अकस्मात तोही पुढे जात आहे. पण अकस्मातपणे किंवा कळत नकळत आपणही त्याच वाटेने चाललेलो आहे हे आपल्या लक्षात येत नाही पहा. म्हणजे आपण समाचाराला गेल्यानंतर तिथे शोक व्यक्त करतो, दुःख व्यक्त करतो, पण त्यावेळेला आपण स्वतः जिवंत आहोत ही एक सुखावह भावना असते की नाही मनामध्ये. म्हणजे कित्येकदा तर आपण त्या ठिकाणी जाऊन आलो किंवा तिथे गेलेलो असलो, समाचाराचं भेटणं झालं की दिवसभरात आता काय काय कामं आपल्याला करायची आहेत ह्याची उजळणी आपण मनातल्या मनात करत असतो. त्यावेळेला आपण स्वतः जिवंत आहोत ही भावना प्रबळ असते मनामध्ये. पण आपल्याला सुद्धा एक दिवस मृत्यू येणार आहे हे आपण थोडंसं विसरून जातो. रोजच आयुष्य जगत असताना आपल्या मृत्यूची आठवण आपल्याला होत नाही. खरं तर आज आपल्या सगळ्यांचा प्रवास हा मृत्यूच्याच दिशेने चाललेला असतो. कारण
आपला मृत्यू कधी होणार आहे हे नियतीने ठरवलेलं आहे. त्या दिवसाच्या त्या क्षणापर्यंत आपण रोज चाललेलो आहे. आणि म्हणून समर्थ माऊली म्हणते की अकस्मात तोही पुढे जात आहे. आपला प्रत्येकाचा प्रवास हा मृत्यूच्याच क्षणाच्या दिशेपर्यंत चाललेला आहे. पण आपल्याला हे लक्षात येत नाही. आणि पुढच्या 2 चरणामध्ये जन्म मृत्यूचं रहस्य समर्थांनी उलगडून दिलेलं आहे की ती जी आसक्ती आहे, प्रपंचामध्ये अडकलेली आसक्ती, देहावरचं प्रेम, देहाने मांडलेल्या प्रपंचावरचं प्रेम, सगळीकडे जो आपला जीव अडकलेला आहे, तो अडकलेला जीव, ती आसक्ती, पूर्ण न झालेल्या इच्छा, वासना मनुष्याला पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतात. म्हणजे खरं तर प्रपंचाचं स्वरूप महाराजांनी सांगताना हे सांगितलेलं आहे की तो प्रपंच हा दुःखरूप आहे. त्यातल्या गोष्टी नाशवंत आहेत. आपण मागेही हे बघितलं. जे साध्या डोळ्याला दिसतं, जे दृश्य आहे, ते कधीतरी नाश पावणारं आहे. आपला देह सुद्धा म्हणूनच नाश पावणारा आहे. पण आत्मस्वरूप हे सूक्ष्म आहे. ते आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही आणि म्हणून ते नाश पावत नाही. प्रपंच असत्य आहे, पण आपण भावनेने त्याला सत्यत्व देतो आणि त्याच्यामध्ये आसक्ती कालवतो. एक गोष्ट आपल्याला कुठेतरी अशी वाटत असते की जे काही सुख मला मिळणार आहे ते मला प्रपंचातूनच मिळणार आहे, अशी आपली पक्की समजूत झालेली असते. म्हणजे आपण देवापाशी जातो, सद्गुरूंच्या ठिकाणी जातो, पण कुठेतरी मनामध्ये आपल्या प्रापंचिक अडचणींचं निवारण त्या स्थानी व्हावं किंवा आपल्या प्रापंचिक गरजा भगवंताने किंवा सद्गुरूंनी पुरवाव्या किंवा सगळं काही व्यवस्थित चाललेलं असलं तरी ते शेवटच्या क्षणापर्यंत तसंच चालू राहावं, ह्या भावनेनीच आपण सद्गुरूंच्या स्थानी जातो किंवा भगवंताच्या स्थानी जातो. भगवंता तू मला आवडतोस म्हणून मी तुझं दर्शन घ्यायला आलोय किंवा तुला भेटायला आलेलो आहे, तुझ्या पायावर डोकं ठेवायला आलेलो आहे. हे खूप कमी वेळा घडतं. कुठेतरी मनामध्ये आपल्याला परमेश्वरीय तत्वाचं किंवा सद्गुरू तत्वाचं कुठेतरी पाठबळ मिळावं आणि आपलं आयुष्य म्हणजे आपला प्रपंच सुखाचा व्हावा, ही एकमेव भावना कुठेतरी सूक्ष्मामध्ये मनात असते. म्हणजे आपल्याला मोक्ष मिळावा, माझा कशातही आता जीव अडकू नये, माझ्या सगळ्या काही वासना क्षीण व्हाव्यात, म्हणून भगवंता मी तुझं नाव घेतोय किंवा म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी आपण जातोय की आता मला पुन्हा पुन्हा ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायचं नाहीये, एकदाच मला महाराज तुम्ही यातनं बाहेर काढा. ही कळकळीची भावना किती वेळा आपण घेऊन त्यांच्या ठिकाणी जातो, हा आपण विचार करायला पाहिजे. कारण प्रपंच हा अपूर्ण आहे, तो कधीही पूर्ण होणार नाही, तो दुःखमयच आहे, तो कधीही शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला देऊ शकणार नाहीये. हे रोज आपण अनुभवत असून सुद्धा आपण असत्य आणि अपूर्ण प्रपंचाकडूनच पूर्ण सुख मिळेल अशी अपेक्षा करतो आणि ते सुख जिथे कमी पडेल ते भगवंतानी आणि सद्गुरूंनी पुरवावं ही इच्छा बाळगून आपण त्यांच्याकडे जातो. त्यामुळे जे हवंय ते मिळालेलं नाही आणि ज्या वासना शिल्लक राहिलेल्या आहेत त्या मृत्यूसमयी सूक्ष्मामध्येच असतात, त्या जीवाबरोबरच बाहेर पडतात आणि त्याला नवीन देह धारण करण्यासाठी भाग पाडतात किंवा प्रवृत्त करतात आणि तो जीव पुन्हा जन्माला येतो. त्याच्या सगळ्या मागच्या राहिलेल्या इच्छा, आकांक्षा, वासना, जे काही त्याला हवं होतं ते पुढच्या जन्मामध्ये मिळण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी तो पुन्हा जन्माला येतो. म्हणजे महाराज म्हणतात की वासना ही भोगाने कमी होत नाही, त्यागाने सुद्धा ती जात नाही. महाराजांनी एक उदाहरण दिलंय की हिमालयावर जेव्हा बर्फ पडतं त्यावेळेला ते अतिशय भुसभुशीत असतं, पण नंतर ते दगडापेक्षाही कठीण बनतं,
तसं जेव्हा एखादी इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, वासनेतूनच उत्पन्न झालेली असते. पण जेव्हा ती उत्पन्न होते तेव्हा ती सूक्ष्म आणि लवचिक असते. पण आपल्या देहबुद्धीमुळे आपण तिला घट्ट बनवतो. मग ती काढणं फार कठीण जातं. कारण आपली देहबुद्धी अशी असते की ज्या वेळेला माझ्या मनामध्ये एखादी इच्छा उत्पन्न होईल, ती पूर्ण करण्याकडे मनुष्याचा कल असतो स्वाभाविकपणे. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही शांतपणे बसा, डोळे मिटा आणि आपली वासना कुठे गुंतत आहे ते पहा. म्हणजे आपल्याला कळेल की आपला जीव कुठे अडकतोय, कशामध्ये अडकतोय. म्हणजे आत्ता जो काही प्रपंच आपला चाललेला आहे किंवा ज्या काही प्रापंचिक गोष्टी त्या प्रपंचामध्ये आहेत किंवा आपले आप्त आहेत, नातेवाईक आहेत, मुलं बाळ आहेत, कशात माझा जीव अडकलाय, शांतपणे पाहावं आणि ती आसक्ती काढून भगवंताच्या पाशी नेण्याचा अभ्यास करावा. म्हणजे मृत्यूच्या वेळेला जीवाला सहजपणे देहातनं बाहेर पडता येईल. नाहीतर त्याचा जीव अडकून राहतो आणि त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कारण मृत्यूच्या समयी जी वासना धरावी तीच पुढच्या जन्माला कारण ठरते. वासना म्हणजे वस्तूविषयीची किंवा भोगाची किंवा विषयाची आसक्ती. म्हणजे प्रपंचामध्ये रोज दुःख परंपरा वाट्याला येऊन सुद्धा आम्हाला तो प्रपंच हवाहवासा वाटतो. म्हणजे एखादा म्हातारा माणूस पाहिला तर खरं तर त्याचा सगळा संसार पूर्ण झालेला असतो. त्याच्या संसारात त्याने सगळ्या गोष्टी मिळवलेल्या असतात, मुलं बाळं असतात, सगळं असतं. म्हणजे तशा अर्थाने तो सुखी असतो. पण मृत्यूसमयी तो काय म्हणतो की नातवाची मुंज पाहिली असती तर मला सुखाने डोळे मिटता आले असते. म्हणजे कुठेतरी प्रत्येक मनुष्य हा कुठेतरी गुंतलेला आहे. मग हीच वासना, लोभ, आसक्ती मनुष्याला म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये क्षोभ उत्पन्न करते. हे 3ऱ्या चरणामध्ये समर्थ सांगतात. अस्थिरता उत्पन्न करते, अस्वस्थता उत्पन्न करते. म्हणजे मृत्यूनंतर पुन्हा जन्म होणार हा भाग आहेच, पण रोजचं आयुष्य जगत असताना ज्या ज्या ठिकाणी इच्छा अडकलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी वासना गुंतलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी जीव अडकलेला आहे, जे जे हवंय पण मिळत नाहीये, ह्या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना, आयुष्य जगत असताना मनुष्य अतिशय अस्वस्थतेने राहतो, अस्थिर मनोवृत्तीने राहतो, अशांत राहतो. त्याला ती खरी जी आतून शांतता यायला पाहिजे, जी केवळ भगवंताच्या नामाने आणि त्याची भक्ती केल्यानेच मिळू शकते, पण ती त्याला मिळू शकत नाही. कारण त्याचं सगळं मन हे प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे. आणि हेच समर्थ 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये सांगतात की पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. म्हणजे देहाने मांडलेल्या प्रपंचामध्ये मनुष्य आसक्त होतो, लोभामध्ये गुंतून राहतो. म्हणून मृत्यूच्या समयी जी वासना धरावी त्या पद्धतीने त्याला पुढचा जन्म मिळतो. महाराज म्हणतात की मनुष्याचा जन्मच मुळी वासनेतून होतो. त्यामुळे जन्मतःच त्याला विषय, वासना आणि विकार हे चिकटलेले असतात. सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांची कर्म ही एकमेकांमध्ये गुंतलेली असतात. त्यामुळे म्हातारी व्यक्ती किंवा तरुण व्यक्ती वासना कोणालाच सोडत नाही आणि देह ठेवताना सुद्धा ती वासना आपल्या बरोबर येते. म्हणून महाराज म्हणतात की नदी जशी अखंड वाहते तशी वासना सुद्धा सारखी वाहत असते. आपण सगळे जीव हे वासनेमध्ये गुंतलेलो आहोत. वासना म्हणजे काय की आहे ते असू द्या आणि आणखीही मिळू द्या. तो लोभ काही कमी होत नाही. म्हणजे जन्माचं जर खरं कारण शोधून काढलं तर आपल्याला हे आढळतं की वासनेमुळे आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलो. म्हणजे जन्माच्या पाठीमागे मृत्यू हा ठरलेलाच आहे. जो ह्या जगामध्ये जन्माला आला त्याचा एक दिवस मृत्यू ठरलेला आहे. पण मृत्यू झाल्यानंतर तो पुन्हा जन्माला आलाच नाही असं होत नाही, हे समर्थांना 4थ्या चरणामध्ये सांगायचंय. कारण वासना सगळ्या राहिल्या आहेत ना शिल्लक, पूर्ण झाल्या नाहीत. कुठे ना कुठेतरी जीव गुंतलेला आहे. ते सगळं भोगायला पुन्हा जन्म मिळतो आणि तो लगेच मिळतो बऱ्याचदा. आणि म्हणून मरण समयी तृप्तता नाही.
वासना पूर्ण झाल्या नाहीत आणि त्या जीवात्म्याला अनेक जन्मांचा देहाचा सहवास असल्यामुळे त्याला पुन्हा देह धारण करावासा वाटतो. देहावरचं प्रेम त्याचं सुटत नाही आणि म्हणून देहाने मांडलेल्या प्रपंचावर सुद्धा तो स्वाभाविकपणे प्रेम करतो. म्हणजे वास्तविक पाहता प्रपंच किंवा संसार हा नश्वर आहे. म्हणजे खरं तर प्रपंच किंवा संसार हा नश्वर आहे हे ओळखून आपण वागायला पाहिजे. म्हणजे तो टाकता येत नाही, पण आपण त्याच्यामध्ये आसक्ती कालवलेली असते म्हणून तो बाधक ठरतो. जर आपण त्या प्रपंचामध्ये असलेली आसक्ती सोडून राहिलो, म्हणजे प्रपंच करायचा आहे, प्रापंचिक कर्तव्य उत्तम पद्धतीने पूर्ण करायचे, पण आसक्त न होता ती जर केली तर आपल्याला प्रपंच आनंदाने करता येईल असं महाराजांचं सांगणं आहे. खरं तर प्रपंचामध्ये आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत. आपल्याला जे हवंय ते पूर्णांशाने मिळत नाही, पूर्णत्वाने मिळत नाही. म्हणजे एकदा आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की आपल्याला हवं असलेलं मिळेलच असं नाही. ते मिळणं किंवा न मिळणं हे आपल्या हातात नाही. ते प्रारब्ध योगावर आपल्याला सोडून द्यावं लागतं. पण विषयामध्ये मन गुंतल्यामुळे आपण विषयासक्त बनतो. म्हणून महाराज असं म्हणतात की प्रपंच करत असताना आसक्ती न ठेवता तो करावा. म्हणजे देहाने प्रपंच करायचा, त्यातली सगळी कर्तव्य पूर्ण करायची आणि मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवायचं. म्हणजे हळूहळू भगवंताच्या नामामध्ये राहिल्यामुळे, त्याची भक्ती करत गेल्यामुळे, त्याच्या पूर्ण अनुसंधानामध्ये राहिल्यामुळे वासना क्षीण होत जाते आणि आपल्याला समाधानाची प्राप्ती होते. पण आपण जर स्वतःचं अवलोकन केलं तर आपल्याला हे आढळतं की आपण पूर्णपणे गुंतलेलो आहोत प्रपंचामध्ये. प्रपंचातल्या सगळ्या वस्तू, प्रपंचामधले आपले नातेवाईक, आप्त, आपल्या घरातली मंडळी, त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं आहे, घडतंय, सगळीकडे आपण कुठेतरी अडकलेलो आहोत. लोभामध्ये मन गुंतलंय, त्याच्यामुळे आपण आज अशांत आहोत, अस्वस्थ आहोत, अस्थिर आहोत. मग प्रपंचामध्ये मनाची स्वस्थता कशातनं आपल्याला राखता येईल त्याच्यावर महाराज आपल्याला सांगतात की नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत, आता करा चित्त स्थिर, हृदयी धरा रघुवीर. म्हणजे मन कधी अस्वस्थ होतं ह्याचा आपण बारकाईने विचार करावा. जेव्हा माझ्या इच्छेविरुद्ध कुठलीही गोष्ट घडते त्यावेळेला माझं मन अस्वस्थ होतं हे आपल्याला कळतं. मग आपण असा अभ्यास करावा की कुठलीही इच्छा ठेवू नये. हे अवघड आहे. अभ्यास करावा. जे घडतंय ते घडू द्यावं. आपल्या मनामध्ये एखादी इच्छा उत्पन्न झाली तर ती भगवंताला आणि महाराजांना, सद्गुरु तत्वाला सांगावी, जरूर सांगावी. पण एकदा सांगून झाल्यानंतर त्यांना हेही सांगावं की माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही करा. कदाचित माझ्या मनात आज जी इच्छा उत्पन्न झालेली आहे ती भविष्यामध्ये मला कदाचित उपयोगी पडणार नाही किंवा त्याने मला त्रास होऊ शकतो. भगवंता तुला हे सगळं माहिती आहे किंवा सद्गुरू तुम्हाला हे सगळं माहिती आहे, तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही माझ्यासाठी करा, असा भाव आपला असला पाहिजे. म्हणजे काय होतं, महाराज म्हणतात तसं महत्वाकांक्षा जरूर धरावी, प्रयत्न पूर्णपणे करावे. पण ज्या वेळेला आता ह्याच्या पुढे मी प्रयत्न करू शकत नाही, ह्या अवस्थेपर्यंत जेव्हा आपण येतो त्यावेळेला मात्र ते सगळं भगवंतावर सोपवून द्यावं आणि त्याला सांगावं की मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आता काय जे फळ द्यायचे ते तू मला तुझ्या इच्छेप्रमाणे दे. म्हणजे भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या इच्छेमध्ये आपल्याला आपली इच्छा मिसळून राहता येतं. मग ह्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर पहिल्यांदा जो कर्तेपणाचा अभिमान आहे तो आपल्याला टाकावा लागतो. कारण जिथे जिथे आपलं कर्तेपण आहे तिथे तिथे भगवंत घडवतोय किंवा सद्गुरु तत्व घडवतंय ह्याच्यावर आपला चटकन विश्वास बसत नाही. आपल्याला असं वाटतं की अरे मी माझे हातपाय हलवतोय म्हणजे मीच हे करतोय ना. म्हणजे कर्तेपण आपण स्वतःकडेच घेतलेलं असतं नैसर्गिकपणे. पण हातपाय हलवण्याची चैतन्य शक्ती कोण पुरवतंय? शरीरामध्ये चैतन्य शक्ती आहे म्हणजेच परमेश्वराचा वास आहे, सद्गुरु तत्वाचा वास आहे, पण हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून महाराज सांगतात की तो कर्तेपणाचा अभिमान सोडा. साधं उदाहरण आहे, आपल्याला जेव्हा बरं वाटत नाही त्यावेळेला कुठलं कर्तेपण आपल्याला गाजवता येतं? कुठलंही नाही. महाराजांनी अगदी साधं उदाहरण दिलंय. रस्त्यामध्ये तुम्ही पडलात, तुमचं तुम्हाला सुद्धा उठता येत नाही,
4 जणांना येऊन तुम्हाला उठवावं लागतं आणि घरी आणून सोडावं लागतं. मग कुठे गेलं कर्तेपण? म्हणजेच आपण परावलंबी आहोत हे आजारी पडल्यानंतर आपल्याला कळतं. म्हणून कुठलाही कर्तेपणाचा अभिमान आपण धरू नये. मनामध्ये कोणाविषयी राग, द्वेष, मत्सर कुठलंही काही धरू नये, म्हणजे ती वासना आपल्या पाठीमागे लागत नाही. क्रोधावर नियंत्रण ठेवावं. हवे नको पण सोडावं. संत मंडळी आपल्याला सगळ्या गोष्टी कळकळीने सांगत असतात, पण आपण नुसतंच ऐकून किंवा वाचून ते सोडून देतो. त्यावेळेला आपल्याला असं वाटतं हे फार कठीण आहे, हे कसं काय आपल्याला होणार आहे, त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे, आपलं चाललंय आयुष्य तेच बरं आहे. तसं नाहीये. त्या लोकांनी जे काही सांगितलेलं आहे त्यातलं थोडं जरी आपण आचरणात आणायला सुरुवात केली ना, तरी सुद्धा ह्याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेऊ आणि त्यांना जे आपल्याला सांगायचंय ते नुसतंच आज मी ऐकलं आणि सोडून दिलं असं होणार नाही. जे काही आयुष्य आपल्याकडे शिल्लक राहिलेलं आहे ते सगळं जर आयुष्य आपण संतांनी जे आपल्याला तत्वज्ञान उलगडून दिलं, थोडं जरी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, सगळं आपल्याला पूर्णपणे नाही जरी आचरणात आणता आलं, थोडं जरी आणता आलं, तरी सुद्धा खूप फरक पडतो. म्हणून महाराज सुद्धा काय सांगतात की तुम्ही पहिल्यांदा भगवंताचं नाम घ्या, त्याचं ध्यान करा, त्याच्या अनुसंधानामध्ये राहा. दिवसातनं थोडा वेळ तरी डोळे मिटून शांतपणे बसा, स्वतःमध्ये डोकवून पहा, अवलोकन करा. कुठे माझा जीव अडकतोय, कुठले विकार मला छळतायत, कुठल्या वासना माझ्या पाठीमागे लागलेल्या आहेत, कधी राग येतोय, का येतोय, कुठले विकार छळतायत. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपण ते अवलोकन करायला पाहिजे स्वतःच स्वतः. तर आपल्याला निष्काम आणि दंभविरहित भक्ती परमेश्वराची करता येईल, जशी संतांना अपेक्षित आहे. म्हणून भगवंताशी आपण सतत कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने संबंध जोडावा, काहीतरी नातं लावावं त्याच्याबरोबर, त्याच्यावर निष्ठा ठेवावी, त्याच्यावर प्रेम आपलं जडावं. ही प्रार्थना आपणच त्याला करायची. महाराज म्हणतात ना की भगवंताकडे जर तुम्हाला काही मागायचं असेल तर तुम्ही त्याच्या नामाचं प्रेमच मागा, कारण तो सगळं देईल. पण नामभक्ती देण्यामध्ये तो अत्यंत कृपण आहे, तो अजिबात ती देत नाही कोणाला. म्हणून आपण त्याच्याजवळ तेच मागावं. आणि दुसरं त्याला रोज हे सांगावं की तू मला ज्या परिस्थितीमध्ये ठेवशील त्यात मी आनंदाने आणि समाधानाने राहण्याचा प्रयत्न करीन, म्हणजे मला तुझ्या इच्छेत माझी इच्छा मिसळून राहता येईल. आपलं बरोबर उलटं होतं. आपण आपल्या इच्छा घेऊन भगवंतापाशी जातो किंवा सद्गुरूंपाशी जातो. नियतीची किंवा प्रारब्धाची ती योजना नसते, ती भगवंताला आणि सद्गुरूंना माहिती असते. ते नियतीमध्ये ढवळाढवळ करत नाहीत, एका मर्यादेच्या पलीकडे. त्यामुळे ते असं सांगतात की तू फक्त भगवंताच्या नामामध्ये राहा, जे घडेल ते तू स्वीकारत जा, म्हणजे तुला जीवाची स्वस्थता राखता येईल आणि आनंदाने आणि समाधानाने राहता येईल. हे समर्थाने आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलंय. म्हणजे महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. अलिबागला सदुभाऊ लेले म्हणून एक गृहस्थ राहत होते. तर एकदा महाराज त्यांच्या घरी गेले. रात्रीचे 11 वाजलेले होते आणि सदुभाऊ कुठेतरी बाहेर कामानिमित्त गेलेले होते. त्यांची म्हातारी आई घरामध्ये एकटीच होती. महाराजांनी दार वाजवलं. दारावर थाप पडल्यानंतर त्या म्हाताऱ्या आजींनी खिडकीतून पाहिलं, झरोक्यातून, आणि कोणीतरी एक तरुण बैरागी दारामध्ये उभा आहे, दाराच्या बाहेर, हे त्यांना दिसलं. तर त्या म्हणाल्या की आत्ता कोणी घरामध्ये नाहीये, तर तुम्हाला मी काही आत घेऊ शकत नाही. तर महाराज म्हणाले ठीक आहे. म्हणून ते स्वस्थतेने बाहेरच्या ओटीवर बसून राहिले. थोड्या वेळाने सदुभाऊ त्यांचं काम संपवून घरी आले. महाराजांना ओटीवर बसलेलं पाहून त्यांनी पटकन त्यांना आत घेतलं आणि आईला सांगितलं की अगं हे माझे गुरु आहेत. आईनेही त्यांना क्षमा मागितली त्यांची. महाराज म्हणाले नाही माऊली, तुम्ही जे केलं ते योग्यच केलेलं आहे. तर महाराज थोडे दिवस त्यांच्याकडे राहिले, वस्ती केली महाराजांनी थोडे दिवस. एक दिवस त्या म्हाताऱ्या आजी महाराजांना म्हणाल्या की हा माझा मुलगा माझं अतिशय चांगलं करतो, पण मी आता म्हातारी झालेली आहे
आणि मी थकत चाललेली आहे. माझं वय आता 75 आहे. तर तुमच्या मांडीवर डोकं ठेवून मला मरण यावं, असं त्या महाराजांना प्रार्थना करतात. तुम्ही मला अगदी माझ्या मुलासारखे आहात. महाराज सुद्धा अगदी मिश्किल होते. तर महाराज काय म्हणतात त्या आजींना, की माय, खरंच तुमची इच्छा राहिली आहे का? तर मग कशाला तुम्ही वाट बघता? तुम्ही आत्ताच माझ्या मांडीवर डोकं ठेवा, मी तुम्हाला मोक्ष देतो. त्यावेळेला त्या आजी गडबडतात आणि म्हणतात, आत्ता नको, मी माझी इच्छा सांगितली. म्हणजे काय आहे, की मरणाची वेळ समोर आली म्हटल्यानंतर माणसाचा कुठेतरी जगण्यामध्ये जीव अडकलेला असतो आणि म्हणून माणसाला ते मरण नको असतं, त्याला अजून जगावंसं वाटत असतं. अजून त्याच्या प्रपंचाकडून किंवा संसाराकडून त्याला विषय सुखाच्या लालसा असतात. आणि अर्थातच ह्या सगळ्या वासना, ह्या सगळ्या इच्छा त्या प्रपंचामध्ये किंवा आयुष्य जगण्यामध्ये जी काही आसक्ती मनुष्याची स्वाभाविकपणे अडकलेली असते, तीच त्याला पुढचा जन्म घ्यायला कारणीभूत ठरते. आणि हेच सूत्र सांगताना समर्थ माऊली सांगते, की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. जय श्रीराम.